माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वापस घेणार सरकार। काही माझ्या ताईचे पैसे तर वापस पण गेले, काही ताईला तर पैसेच मिळाले नाही। नेमकं काय झालं आणि कशामुळे हे पैसे सरकारने वापस घेतलं, हे संपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही पाहत आहे पूजा प्रोडक्शन यूट्यूब चॅनल। टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। जसं की तुम्हाला माहित आहे की माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सर्वात लोकप्रिय योजना झाली आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून या योजनेने सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणलेलं आहे। पण अचानक हा पैसे वापस घेण्याचा अपडेट येऊन सर्व महिलांचे चेहरे उतरून गेले आहेत। तर नेमके पैसे कुणाचे वापस जाणार आहेत हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जर तुम्ही राजीव गांधी योजनेचे पैसे उचलत असाल तरी पण तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले असतील तर तुमचे पैसे वापस जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे आणि तुम्ही हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे की आमच्याकडे गाडी नाही, तरी तुमचे पैसे या ठिकाणी जे आहे वापस जाणार आहेत। जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल आणि तुम्ही हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, तरी पण तुमचे पैसे या ठिकाणी वापस जाणार आहेत। जर तुमच्या घरातील सदस्य कुणी सरकारी नोकरीमध्ये असेल आणि तुम्ही हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे की आमचे कुणीही सरकारी नोकरीला नाही आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तरी पण तुमचे पैसे या ठिकाणी वापस जाणार आहेत। आता पहा, महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्या ताईला कोणत्याही सरकारी योजनेचा आधीपासून लाभ घेतलेला असेल आणि तरी पण त्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरून या ठिकाणी पैसे उचलले असतील तर त्याचे पण पैसे या ठिकाणी वापस जाणार आहेत। जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे की माझं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तरी पण तुमचे पैसे या ठिकाणी जाणार आहेत। सरकार या सर्व गोष्टींची छाननी करणार आहे आणि काही महिलांचे पैसे तर वापस पण गेलेले आहेत। आता माझ्या काही ताईंना असं वाटेल की सरकारला कसं माहीत होईल की आम्ही दुसऱ्या सेवेचा लाभ घेत आहोत म्हणून। तर मी तुम्हाला सांगतो, सरकार कोणतीही जरी सुविधा या ठिकाणी चालू केली किंवा कोणतीही योजना या ठिकाणी राबवली तरी त्याचं जे पेमेंट आहे डीबीटीच्या माध्यमातून करतं। सरकारला माहीत आहे की तुम्ही आधी कोणत्या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि कोणत्या सेवेचा लाभ तुम्ही आता घेत आहात। त्यासाठी या भ्रमामध्ये राहू नका की सरकारला माहीत नाही। मला उम्मीद आहे की तुम्हाला कळलं असेल की सरकार कोणत्या महिलेचे पैसे वापस घेणार आहेत। हा व्हिडिओ कळला नाही त्यांनी प्लीज व्हिडिओ पुन्हा पहा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ज्या महिलांचे पैसे वापस गेलेले आहेत त्यांनी पण कमेंट करायचं विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।